नमस्कार. या 7व्या प्रॉब्लेममध्ये सुभाष कंपनी लिमिटेड या कंपनीने तिचे 2000 इक्विटी शेअर्स विक्रीला काढलेले आहेत आणि प्रत्येक शेअर 100 रुपये या दराने विकणार आहे कंपनी. त्या 100 रुपयापैकी 30 रुपये अर्जासोबत म्हणजे ॲप्लिकेशन सोबत मागवणार आहे. त्याच्यानंतर वितरणाच्या वेळी म्हणजेच अलॉटमेंटच्या वेळी 30 रुपये मागवणार आहे आणि उरलेले 40 रुपये फर्स्ट आणि फायनल कॉल असं एकदाच मागणी करून 40 रुपये मागवणार आहे. अशी शेअरची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. आता बघा, ॲप्लिकेशन सोबत 2000 शेअर्स वरचे प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे कंपनीकडे जमा होतील. 2000 गुणिले 30 बरोबर 60,000 रुपये. एंट्री झाली. बँक अकाउंट डेबिट 60,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 60,000 being application money on 2000 equity shares at the rate of ₹30 each received. आता सर्वच्या सर्व अर्जदारांना शेअर्सचं वाटप होणार आहे, त्याच्यामुळे आपले सगळीच अमाऊंट कॅपिटलला ट्रान्सफर आपण करू शकतो. म्हणून इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट हा आपल्याला कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून पहिल्या एंट्रीमध्ये हा जो अकाउंट क्रेडिट आहे तो ट्रान्सफर केल्यावर डेबिट होईल. म्हणून दुसरी एंट्री झाली इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 60,000 being application money on 2000 equity shares at the rate of ₹30 each transferred to इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता अलॉटमेंटच्या वेळी भागधारकांकडून 2000 शेअर्स वरचे प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे 60,000 रक्कम येणे बाकी असेल. म्हणून ड्यूची एंट्री झाली इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 60,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 60,000 being allotment money on 2000 equity shares at the rate of ₹30 each due. कंपनीकडे वितरणाच्या वेळेची सुद्धा सर्व रक्कम जमा झाली आहे. म्हणून 4 नंबरची एंट्री झाली बघा. बँक अकाउंट डेबिट 60,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 60,000 being allotment money on 2000 equity shares at the rate of ₹30 received. आता कंपनी उरलेले 40 रुपये पहिला आणि शेवटचा असा एकच कॉल करून म्हणजे एकदाच मागणी करून मागवेल. म्हणून 100 रुपयापैकी 2000 शेअर्सवरचे प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे 80,000 रुपये भागधारकांकडून ड्यू असतील. त्याची एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट 80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 80,000 being first and final call on 2000 equity shares at the rate of ₹40 each due. आता 80,000 रुपये रक्कम जरी 2000 शेअर्स वरची प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे भागधारकांकडून येणं बाकी असली तरी सुद्धा एक जो शेअर होल्डर्स आहे की त्यांनी 100 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते आणि त्या 100 इक्विटी शेअर्स वरचे 40 रुपये प्रमाणे तो 4,000 रुपये देण्यास असमर्थ ठरला. म्हणजे आपल्याला फक्त 2000 इक्विटी शेअर्स पैकी 1900 इक्विटी शेअर्स वरचे प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे 76,000 रुपये जमा झाले. बँक अकाउंट डेबिट 76,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट
76,000 being first and final call money on 1900 equity shares at the rate of ₹40 each received. आता ज्या शेअर होल्डर्सनी हे 100 शेअर्स खरेदी केले होते की जो फर्स्ट अँड फायनल कॉल नुसार आपल्याला 4,000 रुपये देऊ शकला नाही, त्या भागधारकांकडून कंपनीने त्याच्याजवळ असलेले 100 शेअर जप्त केले आहेत. म्हणून जप्त केल्याची एंट्री बघा. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 10,000. 100 शेअर्स गुणिले आतापर्यंत मागवलेली टोटल रक्कम ज्याला आपण कॉल्ड अप व्हॅल्यू बोलतो 100. म्हणून 100 गुणिले 100 10,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट 4,000. 100 शेअर्सवरचे प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे न मिळालेली रक्कम 4,000 टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 6,000. 100 शेअर्सवरची आत्तापर्यंत मिळालेली रक्कम 60 रुपये being forfeiture of 100 shares due to non-payment of first and final call. आता हे जे 100 शेअर्स कंपनीने जप्त केले आहेत त्या 100 शेअरची कंपनीने पुन्हा विक्री करायचं ठरवलं, त्याला आपण म्हणतो रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. हे रिइश्यू करताना प्रत्येक शेअरची व्हॅल्यू कंपनीने ठेवली आहे 75 आणि ते पूर्ण रक्कम आपल्याला 75 प्रमाणे मिळाली आहे 100 शेअर्सवरचे. म्हणून एंट्री झाली बघा. बँक अकाउंट डेबिट 100 शेअर्स गुणिले ₹75 बरोबर 7,500. इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 2,500. 100 शेअर्सवरची 25 रुपये न मिळालेली रक्कम म्हणजे बॅलन्स रक्कम 2,500 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 100 गुणिले 100 ही जप्त केलेल्या शेअरची कॉल्ड अप व्हॅल्यू आहे 100 असे 10,000 being 100 फॉरफिटेड इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹75 each reissued. आता शेअर फॉरफिचर या अकाउंटवरचे जे बॅलन्स आहे ते आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर करायचं असते. त्याकरता आपल्याला हे सूत्र इकडे वापरायचं आहे. अमाऊंट ऑफ कॅपिटल रिझर्व्ह बघा. नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड म्हणजे पुन्हा विक्री केलेल्या शेअरची संख्या 100 गुणिले अमाऊंट रिसिव्ड बिफोर फॉरफिचर म्हणजे असे शेअर्स जप्त करण्यापूर्वी त्या शेअरवरची मिळालेली प्रत्यक्ष रक्कम 60 असे 100 गुणिले 60 बरोबर 6,000 वजा नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड 100 गुणिले अमाऊंट अनरिसिव्ड ॲट द टाइम ऑफ रिइश्यू ते 25 आहेत. 100 गुणिले 25 बरोबर 2,500 असे 6,000 वजा 2,500 बरोबर 3,500. त्याची शेवटची 9 नंबरची एंट्री शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट 3,500 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 3,500 being balance on share forfeiture account transfer to capital reserve account. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला शेअर फॉरफिचर अकाउंट पण दाखवायचं आहे. बघा आपल्या एंट्री मध्ये शेअर फॉरफिचर अकाउंट दाखवताना आपल्याला फक्त जेवढे शेअर्स रिइश्यूड केलेले आहेत तेवढ्याच शेअरचा आपल्याला विचार करायचा आहे. बघा इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट केले, इथे क्रेडिटला लिहिलं आहे. रिइश्यूड केलेले 100 शेअर्स गुणिले हे शेअर्स जप्त करण्यापूर्वी त्या शेअरवरची मिळालेली प्रत्यक्ष रक्कम 60 रुपये म्हणून 100 गुणिले 60 बरोबर 6,000. आणि या डेबिट साईडला बघा टू इक्विटी शेअर कॅपिटल
नंबर ऑफ शेअर्स रिइश्यूड म्हणजे पुन्हा विक्री केलेल्या शेअरची संख्या गुणिले रिइश्यूड करताना राहिलेली बॅलन्स अमाऊंट 25. 100 गुणिले 25 बरोबर 2500. क्रेडिट साईडची बेरीज झाली 6030. डेबिट साईडला लिहिली आहे आणि फरक काढला आहे डेबिटला, त्याला नाव दिलं आहे टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. हीच आपली 9 नंबरची एंट्री आहे. शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 3500. एंट्री इकडे तुम्हाला लिहून पण ठेवलेली आहे.